नमस्कार, मी माणिक कांबळे, संपादक कार्यकर्ता न्यूज चॅनलमधून आपल्याला आपल्या परिसरातील घडामोडीवरती बातम्या देत आहे। मारेगाव पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या मार्डी ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत 71% मतदान झाले आहे। मार्डी वार्ड क्रमांक 3 मध्ये एकूण मतदारांची संख्या 589 होती। यापैकी 417 मतदारांनी मतदान करून आपल्या मताचा अधिकार बजावला आहे। सकाळी 7 वाजेपासून मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी 5:30 वाजता अखेरची घंटा वाजली। दरम्यान मतदाराच्या टक्केवारीचा आकडा हा उष्णतेच्या लाटेत अधिकच गरम पाहायला मिळाला आहे। सकाळी थंड वातावरण झालेल्या मतदानाच्या आकड्यापेक्षा दुपारपासून टक्केवारी वाढत गेली आहे। तहसीलदार उत्तम निलावाळ यांनी मतदान केंद्राला भेट देऊन शांततेच्या मार्गाने मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन केले होते। मतदान अधिकारी म्हणून राम तोडसाम, अशोक चटप, सचिन पावडे, महेंद्र निमसटकर, पोलीस पाटील प्रशांत पाटील, तलाठी रवी पिंपळकर, मार्डीच्या BLO गीता कांबळे, महसूल कर्मचारी लहू भोंगळे यांच्यासह निवडणूक तज्ज्ञ उपस्थित होते। पोलीस प्रशासनाचे बीट जमादार दिगंबर किनाके या चमूंनी मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता। मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, याबाबत त्यांनी दिवसभर दक्षता घेतली होती। मतदान प्रक्रिया संपताच कोण निवडून येईल याबाबत आता खलबत्ती सुरू झाली आहे। उमेदवाराचा विजयासाठी 209 मताची गरज आहे। मात्र दोन्ही उमेदवाराचे भाग्य मतदान यंत्रात बंद झाल्यामुळे निकालानंतर चित्र स्पष्ट होणार आहे। दोन्ही उमेदवार तुल्यबळ असले तरी कार्यकर्त्यांनी कोणता चमत्कार केला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वरिष्ठ पातळीवर